जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शिरवणे विद्यालय येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे प्रमुख उपस्थित होत्या. तसेच भाजप नेते निलेश म्हात्रे, परिवहन समिती सदस्य अभिजित पेडणेकर, समाजसेवक अजिंक्य पालकर, शिरवणे विद्यालयाच्या प्राचार्य भाग्यश्री पाटील, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड माँ के नाम या संकल्पनेला प्रतिसाद देत वृक्षारोपण केले. पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती निर्माण करण्यासोबतच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकानं स्वीकारावी असे आवाहन करण्यात आले. डॉक्टर राजेश पाटील यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकानं किमान एक झाड लावणं ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. वृक्षारोपणासह पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिन आज आहे आणि या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी त्यांनी गेली 12 वर्ष जे काम केले या देशामध्ये आणि राज्यामध्ये, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्यामध्ये 12 वर्ष केलेले काम, 12 वर्षानंतर लोकांना मिळालेली साथ आणि आज पर्यावरण जागतिक दिवस आहे. तर मोदीजींनी सांगितले झाडं लावून हरित आपल्याला महाराष्ट्र आणि नवी मुंबई वगैरे करायचं आहे. आम्ही मोदीजींचा जे संकल्पना आहे ती आम्ही प्रत्यक्षात राबवून आम्ही जवळजवळ मी असेल, आमचे जिल्हाध्यक्षांनी आज इथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी आज झाडं लावायचा कार्यक्रम सगळ्या लोकांना घेऊन, विद्यार्थ्यांना घेऊन केलेला आहे. आता दुसरा म्हणजे आज दिवसभर आम्ही अनेक कार्यक्रम झाडं लावण्याचे करणार आहे आणि 7,000 झाडं आम्ही स्वतः लावणार आहेत. आणि नुसतं झाडं लावणार नाही तर ती झाडं जगवणार आहोत आम्ही. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांच्या नावाने एक तरी झाड आपल्या अंगणात लावावं आणि ते वाढवावं आणि मोठं करावं. आज मी या शिरवणे विद्यालयात आलेले आहे. या विद्यालयात आम्ही जी झाडं लावले 14 ती आज मोठी झालेली आहे. ते बदामाचं झाड आहे, इथे वेगवेगळी झाडं आहे. डॉक्टर राजेश पाटील यांच्या माध्यमातून इथे जी निसर्ग जपण्याचं काम आम्ही केलेलं आणि ते करत राहणार आहोत. आहे आजचे हे विद्यार्थी आहे, त्यांना कळलं पाहिजे पर्यावरणाचं नेमका अर्थ काय, झाडं का लावली गेली पाहिजेत. आज बघितलं आपण नव्या मुंबईमध्ये सगळं कॉन्क्रिटीकरण चाललेलं आहे. अशामध्ये झाडं लावणं फार गरजेचं आहे आणि आमच्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी जे सांगितलं ते काम आम्ही करत आहोत आणि या विद्यार्थ्यांनासुद्धा तो संदेश आम्ही त्या पद्धतीने दिलेला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्तानं भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संकल्प करणार आहोत. एक झाड आपल्या आईच्या नावाने, एक पेड माँ के नाम, ही संकल्पना आपले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिलेली आहे. ज्या पद्धतीनं आपण जागतिक तापमान वाढतो असं आपण म्हणतो, ग्लोबल वॉर्मिंग आपण म्हणतो की आता प्रदूषित ह्या ठिकाणी प्रदूषण भरपूर प्रमाणात होतं आहे. परंतु प्रत्यक्षात त्यासाठी आपण काय करतो? सरकार आहेच, परंतु सरकारच्या बरोबरीनं आज जे कॉन्क्रीटचे जंगल त्या ठिकाणी सुरू आहेत ते जंगलांना आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला काउंटर करावं लागेल, झाडं लावावी लागतील. आणि म्हणून आम्ही देखील नवी मुंबईच्या वतीनं आमदार मंदाताई म्हात्रे आहेत, लोकनेते गणेशजी नाईक साहेब आहेत, यांच्या संकल्पनेतून संपूर्ण नवी मुंबईमध्ये साधारणपणे त्या ठिकाणी 15,000 ते 20,000 झाडं आपली लावली पाहिजेत. आणि ते लावून नाही तर ते रुजली पाहिजेत. मगाशी मी ओझरतं त्यांना सांगितलं की आपण ही झाडं लावलेली आहेत, ही झाडं एवढी मोठी झालेली आहेत आणि ते संवर्धन केलं म्हणून त्या ठिकाणी झाडं वाढलेली आहेत. पण हाच संदेश आज भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशाला देत आहे. आम्ही नव्या मुंबईच्या पातळीवर त्या ठिकाणी आम्ही देत आहोत की आपल्याला झाडं लावायची आहेत, झाडं रुजवायची आहेत. आज शाळेतल्या मुलांना सोबत घेतलेलं आहे.
शाळांचा सहभाग असला तर ती मुलं मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या घरी चर्चा करतील, घरी एक झाड लावण्याचा प्रयत्न करतील. असेल त्यांच्या बिल्डिंगमध्ये, नसेल जागा तर ते कुंडीमध्ये तरी लावतील, परंतु त्यांनी एक झाड लावावं, झाडाचं महत्त्व कळावं. आणि म्हणून आम्ही ह्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलाच. लाडके आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे. एक झाड एक पेड माँ के नाम ही संकल्पना जी आपले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेली आहे, ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देखील संपूर्ण महाराष्ट्रात करताना नवी मुंबई मागे राहणार नाही. निश्चितपणे जास्तीत जास्त झाडं त्या ठिकाणी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल.